बहुचर्चित अशा कोस्टल रोडचं आज लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोडचं लोकार्पण होणार आहे। सकाळी 11 वाजता कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचं लोकार्पण केलं जाईल आणि या लोकार्पण कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, सुनील शिंदे यांनाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे। आदित्य ठाकरे, अरविंद सावंत यांच्या उपस्थितीकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय। याविषयी अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी आपल्याला कृष्णा सोनारवडकर। कृष्णा, सुमित, आपण पाहतो की बहुप्रतीक्षित अशा कोस्टल रोडच्या पहिल्या फेजचं लोकार्पण जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज पार पडणार आहे। आपण पाहतो की वरळीपासून मरीन लाईन्स पर्यंतची जी पहिली फेज आहे त्याचं लोकार्पण आज पार पडत आहे। मागच्या काही दिवसापासून पंतप्रधानांच्या हस्ते या कोस्टल रोडचं उद्घाटन होईल अशा चर्चा होता, मात्र अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण सोहळा पार पडतो आहे आणि आजपासून हा कोस्टल रोड जो आहे तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। पहिली फेज असणार आहे ती म्हणजे वरळीपासून मरीन लाईन्स पर्यंतची, ज्यामध्ये वरळीपासून प्रियदर्शी पार्क पर्यंतची मार्गिका जी आहे ती खुली मार्गिका आहे आणि त्यानंतर टनेलच्या माध्यमातून ही मार्गिका जी आहे ती बनवण्यात आलेली आहे। प्रियदर्शनीपासून मरीन लाईन्स पर्यंतचा टप्पा जो आहे तो पूर्णपणे भुयारी मार्ग असणार आहे आणि याच्या आधीच काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण मार्गिकेचा आढावा घेतलेला होता, कोस्टल रोडची पाहणी केलेली होती आणि त्यानंतर आज अखेर हा लोकार्पण सोहळा जो आहे तो पार पडतो आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री पाहुणे म्हणून आहेत आणि स्थानिक लोकप्रतिनिधी। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।